नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सनम बेवफा, दिल जले, हम आपके है कौन, अकेले हम अकेले तुम, दिल है के मानता नहीं, मैंने प्यार क्यों किया. तुम्ही म्हणाल या फिल्म्सच्या नावांची यादी वाचून दाखवण्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे का? तसं नाही आहे. आपल्या सर्वपक्षीय नेत्यांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमामुळं 90sमधील चित्रपटांची नावं आठवली नाहीत तर तो करंटेपणा म्हणावा लागेल. तर जे सकाळपासून ब्रेड अँड बटर साध्या शब्दात पोटापाण्यासाठी बाहेर होते त्यांच्या माहितीसाठी आज महापालिकेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या काही तासात अनेक राजकीय पक्षांनी इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली. म्हणजे नाशकात शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडेंनी मुलगा आणि वहिनीसाठी तिकीट मागितलं, पण सेनेने ते नाकारलं. त्यामुळे पांडे अर्ध्या तासात भाजपचं कार्यालय गाठलं पांडेंनी आणि गिरीश महाजनांनी त्यांना तत्परतेने एबी फॉर्म दिले. अर्थात पांडेंकडे सेनेचेही एबी फॉर्म होते. त्यामुळं हे सगळं रामायण झाल्यानंतर विनायक पांडे फोन बंद करून गायब आहेत. त्यामुळं ते नेमका कुठल्या एबी फॉर्मवर लढणार आहेत हे माहिती नाही. दुसरी घटना आहे ती नागपुरातली. अनिल धावडे म्हणजे ते सिटिंग नगरसेवक आहेत भाजपचे, पण यावेळेला भाजपला आठवलं की त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी आहे. त्यामुळे त्यांना तिकीट नाकारलं, पण त्यांना शिवसेनेनं लगेच पावन करून घेतलं अगदी काही तासात. तिकडे पुण्यात राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा यांनी शेवटच्या क्षणी भाजपकडून फॉर्म भरला. त्यामुळे आता तुम्ही कन्फ्यूज झाला असाल की नेमके आपल्या वॉर्डातले उमेदवार कुठल्या पक्षात आहेत. साहजिक आहे, तर थोडा रिसर्च करा, लक्षात येईल. पण हे सगळे चाळे रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते राजकीय पक्ष मात्र इतके विधिनिषेध शून्यपणे का वागू लागलेत हा प्रश्न आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते राम कदम, सेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले, काँग्रेसचे राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आणि राजकीय विश्लेषक अजित सावंत. सगळ्यात सुरुवातीला राम कदमजी, आता कुणाच्या मूल्य शिक्षणाचा तास घेणार तुम्ही? हॅलो. हां बोला. हा बोला ना. नाही, आता कसा मूल्य शिक्षणाचा तास घेणार दुसऱ्यांच्या? काय म्हणताय आपण? मूल्य शिक्षणाचा तास. आवाज क्लिअर नाही आहे. तुम्हाला माझा आवाज येतोय राम कदमजी? आवाज तुमचा क्लिअर नाही आहे. आता येतोय आवाज? हा आता. हा, तर आता विनायक पांडेंना ज्या पद्धतीनं तुम्ही अर्ध्या तासात पावन करून घेण्याचा प्रयत्न केलात, आता नेमके ते कुठल्या पक्षात आहेत माहिती नाहीये, ते फोन बंद करून गायब आहेत. तर अशा वेळेला असा सगळा राडारोडा केल्यानंतर तिकडे राष्ट्रवादीच्या रेश्मा भोसलेंना तुम्ही पावन करून घेतलं, तर आता तुम्ही मूल्य शिक्षणाचा तास कुणाचा घेणार? कसं आहे की चर्चेच्या प्रारंभी आपण दोन गोष्टी लक्षात घ्या की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या कालखंडामध्ये एकमेकांच्या पक्षातून ज्या पक्षाला चांगले दिवस येतात त्या पक्षात अनेक लोक येत असतात, पण सगळीच लोक येतात म्हणून सगळ्यांना घेणं हे काही भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. काही लोकांची निश्चितपणे राजकीय उपयुक्तता असते, निवडून आल्याच्या नंतर कमिटमेंट असते की विकासाच्या कामामध्ये ते सोबत राहतील. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर बरेच उमेदवार वेगवेगळ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या पाठीमागे कारणही वेगवेगळी आहे. त्याने त्या पक्षाला केलेलं काम असतं, त्याच्यावर कधी अन्याय झालेला असतो, त्याला तिथे उमेदवारी मिळालेली नसते. तर अशा त्या कारणांमध्ये मी जात नाही. बरं, मला एक गोष्ट सांगा रामकदमजी. तुम्हाला एक उदाहरण देतो, त्या उदाहरणामध्ये तुम्हाला सगळं कळेल. आपण जो प्रश्न विचारता आहात ना, त्या प्रश्नासाठी तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये इतर अनेक पक्षातले लोक आले, भाजपचे आमदार झाले, पण भाजपनं या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगलं उत्तम काम केलं भाजप सरकारने. हे आपण मान्य करता का नाही करत? अहो रामकदमजी, मी प्रश्न काय विचारला? तुम्ही मला काय सांगता? मी म्हणतोय मुंबई कुठे, तुम्ही मला सांगता कोल्हापूर या बाजूला आहे. मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही मूल्य शिक्षणाचा तास कुणाचा घेणार? विनायक पांडेंना तुम्ही त्यांचं काय काम बघितलं नाही, अर्ध्या तासात त्यांना पावन करून घेतलं. म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासात पक्षप्रवेश द्यायचा असतो का? एबी फॉर्म द्यायचा असतो का? पण अभिषेक, मुंबई कुठली कोल्हापूर कुठला असं तुम्हाला म्हणता येणार नाही. मी जे म्हणतोय तो मुद्दा तुम्हाला समजत नसेल तर ही तुमची अँकर म्हणून चूक आहे. नाही रामकदमजी, हे बघा, तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल त्या प्रश्नाचं तर तुम्ही तसं सरळ सांगू शकता, पण असं टाळू शकत नाही. मी तुम्हाला विचारतोय रामकदमजी, मी तुम्हाला स्पष्टपणे सरळ विचारलं की अर्ध्या तासात अशा पद्धतीनं एबी फॉर्म तुम्हाला सांगितलं. केवळ भाजपमध्ये नाही, अनेक इतरही पक्षामध्ये चाललेत लोक, त्यामुळे तुम्हाला असं बोलता येणार नाही. बरं, मग मला एक छोटासा प्रश्न सांगा की भाजपमध्ये जर असे लोक येत असतील तर ते योग्य आहे का अयोग्य असं तुम्हाला वाटतं? म्हणजे विनायक पांडेंना ज्या पद्धतीने त्यांनी ऋतुराजसाठी
ते अगदी शिवसेने तिथं मारामाऱ्या झाल्या त्या कार्यालयामध्ये, अर्ध्या तासापूर्वी कार्यालयात मारामाऱ्या झाल्या, ते तिथून तुमच्या कार्यालयात आले, तिथं गिरीश महाजन सर होते, त्यांनी तिथं लगेच एबी फॉर्म दिला. आता ते एबी फॉर्म घेऊन ते ऋतुराजचा एबी फॉर्म भरला की नाही भरला माहित नाही, त्यांचे फोन म्हणजे माध्यमांसाठी तरी ते गायब आहेत, या क्षणाला त्यांचा काही संपर्क झालेला नाही. तुमच्याकडे काय माहिती आहे का आणि ते योग्य वाटतं का तुम्हाला? या पर्टिक्युलर केसच्या बाबतीमध्ये माझ्याकडे माहिती नाही. तुमच्या चॅनल मधून सांगत असताना व्यापक चर्चा असा विषय सांगितला, एक पर्टिक्युलर केस असा जर विषय सांगितला असता तर निश्चितपणे त्याची माहिती मी घेऊन आपल्याशी बोललेलो असतो. त्यामुळे हा काही पर्टिक्युलर विषय पण माहिती घेऊन आपल्याला सांगतो. बरं, पुण्यात जे झालं ते योग्य होतं का अयोग्य होतं? म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आहेत अनिल भोसले आणि मग त्यांच्या पत्नीला तिथे आज अचानक शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली. त्या शेवटच्या दिवशी तिकडे आले कारण राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं नाही. हा पूर्णपणे एक राजकीय निर्णय आहे. उमेदवारी कोणाला द्यायची काय त्याचा हा आमच्या पक्षाचा निर्णय. बरोबर. त्याच्यामध्ये चांगलं झालं वाईट झालं, आता निवडून आल्याच्यानंतर आम्ही कसं चांगलं काम करतो त्याच्याकडे आपण पहा. नाही, प्रश्न असा होतो ना रामकदमजी, मी तुम्हाला मुद्दाम वारंवार का विचारतोय, कारण भाजप हा पक्ष शिस्तीला मानणारा पक्ष आहे, निष्ठा मानणारा पक्ष आहे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचा इतक्या वर्षांचा पक्ष आहे, किमान त्यांची इमेज अशी आहे. मग अशा पक्षामध्ये ज्यावेळेला 40 लोक पुण्याच्या कार्यालयासमोर आत्ता उपोषणाला बसलेले आहेत तुमच्या, आणि त्याच वेळेला तुम्ही बाहेरून आलेल्या पक्षांमधल्या लोकांना उमेदवारी देता, तर त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, बाकी काहीच नाही. या प्रश्नावर आपण लक्षात घ्या, आजचा दिवस आहे. प्रत्येक पक्षाच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर असंतुष्ट ज्यांना इच्छुक होते पण उमेदवारी मिळाली नाही असे हजारो लोक आहेत प्रत्येक पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर. तर त्याच्यामुळे हे काही या निवडणुकीत होते असे नाही, प्रत्येक निवडणुकीमध्ये हे होत असते, हे काही कोणाला चुकलेलं नाही. कारण उमेदवारी एकाला मिळत असते आणि अनेक त्या ठिकाणी इच्छुक असतात. आता काँग्रेसची राष्ट्रवादीची गत वेगळी आहे, त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये अशी त्यांची परिस्थिती आहे, आणि भाजपकडे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत. तर त्याच्यामुळे हे काही नवीन नाही, इलेक्शनच्या वेळेस हे होत असतं. पण निवडून आल्याच्या नंतरचं काम अगोदर सुद्धा भारतीय जनता पार्टीने उत्तम केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा उत्तम होणार आहे. रामकदमजी, मी पुन्हा एकदा, म्हणजे खूप वेळ झाला मी तुमच्याकडे आहे, खरं 10 मिनिटं मी तुमच्याशी बोलतोय जवळपास, म्हणजे घड्याळानुसार. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, शेवटच्या क्षणी आलेल्या लोकांना उमेदवारी देणं, मग त्याला विधिनिषेध आहे का, राजकीय विधिनिषेध आहे का? मी अगदी छोटा प्रश्न, म्हणजे नसेल तर तुम्ही तसं सांगा. चॅनलच्या दृष्टिकोनातून तो शेवटच्या क्षणी असतो, राजकीय अर्थानं तो शेवटच्या क्षणी नसतो. राजकीय पक्षातले विविध पदाधिकारी त्या कार्यकर्त्याशी अगोदरपासून बोलत असतात, संबंध प्रस्थापित करत असतात. की फार मोठी एक ती ज्याला आपण म्हणतो की राजकीय प्रवासातलं उमेदवारी मिळवत असताना तो एक प्रचंड त्यांनी घेतलेला मेहनत, संघर्ष, अनेक गोष्टी असतात. अचानक टीव्ही चॅनलसाठी ती बातमी असते, पण तो अचानक प्रवेश नसतो. म्हणजे अच्छा, ठीक आहे. म्हणजे रेश्मा भोसले जे आहेत किंवा विनायक पांडेंचे पुत्र ऋतुराज पांडे जे आहेत, तर ह्या लोकांचं यायचं आधीच ठरलं होतं, ते फक्त तिकडं त्यांच्या पक्षात तिकीट नाकारायची वाट बघत होते. हरकत नाहीये, काय दावा तुमचा पर्टिक्युलर एका उमेदवाराविषयी तुम्हाला बोलता येणार नाही. बरोबर. प्रत्येक ठिकाणच्या उमेदवाराची पार्श्वभूमी, त्या ठिकाणची रचना या सगळ्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला एका उमेदवाराचा संदर्भ घेऊन या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे जोडता नाही जोडता येणार. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, संदर्भ घेऊन जोडता येणार नाही. पण आता लोकांना कळणं बंद झालंय की नेमके उमेदवार कुठल्या पक्षात आहेत, त्यामुळे लोक कन्फ्यूज आहेत. त्यामुळे तुम्हाला यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे की आता हे भाजपचे उमेदवार आहेत हे सांगताना. रामकदमजी, हरकत नाहीये. आपल्यासोबत अंकुश काकडेजी, काय झालं शेवटच्या क्षणी तुमच्या आमदारांच्या पत्नी भाजपच्या गोटातून तिकीट भरून आल्या, नेमके हा प्रकार काय चालू आहे? राजकारणामध्ये तुम्ही इतकी वर्ष राजकारण करतात, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये, पण शेवटच्या क्षणी अशा प्रकार घडण्याचं कारण काय आहे? नाही, कारण असं काही नाही. कारण पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. गेल्या वेळेला त्यांना काम करण्याची 5 वर्ष संधी दिली. महानगरपालिकेच्या 20 पक्ष समितीमध्ये देखील त्यांना काम करण्याची संधी दिली. त्यांचे पती हे महानगरपालिकेमध्ये 3 वेळेला काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून काम झाले, सभागृह नेते म्हणून काम केलं. 2 वेळेला त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावेळीची निवडणूक किती अटीतटीची होती, आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही पक्षातील बंडखोरी शमवून स्वतः पवार साहेबांनी लक्ष टाकलं, अजितदादांनी अतिशय प्रतिष्ठेचा प्रयत्न केला आणि अनिल भोसलेंना त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यांच्याकडनं त्यांना एवढी पक्षांनी संधी दिली असताना पत्नीला तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा होणं ही आम्हाला अतिशय धक्कादायक बाब होते. पण आता नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते त्यांनाच माहिती. परंतु आपण जे आता आम्ही या ठिकाणी पॅनेलमध्ये बसलेले सगळेच जण, आपला जो विषय आहे त्याचं हेडिंग आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही इथे काही बोलत असतो, पण खासगीमध्ये मात्र आम्ही म्हणतो की आता मूल्य शिक्षणाचे धडे
हे राजकारणामध्ये राहिलेले नाहीत. धन्यवाद. म्हणजे अंकुश काकडेजी, मी तुमचं जाहीर अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला. त्याचं कारण आहे ना की हे बोलायला हिंमत लागते. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला खरं सांगायला लोकांना हिंमत लागते आणि ते तुम्ही सांगितलं म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो. नाही, खरं आहे. आणि ते आणि दुसरी गोष्ट, मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायचा की आता अनिल भोसलेंच्या पत्नी गेल्या राष्ट्रवादीमध्ये, अर्थात मग आता अनिल भोसलेंच्या पत्नींवरच फक्त तुम्ही कारवाई करणार आहे का? जर काय पक्षाची कारवाई, आता कारवाई करण्याचं काही उरलेलंच नाही कारण त्यांनी तिकीट पण घेऊन टाकले, की आता तुम्ही हा प्रश्न विषय सोडून देणार आहात? आमदारांचं काय करणार आहात? नाही, आता आमदारांच्या बाबतीमध्ये पक्षाने काय भूमिका घ्यायची, काय कारवाई करायची, हा प्रदेश पातळीवरचा प्रश्न आहे. आमच्या प्रदेशची त्या ठिकाणी जी काही शिस्तभंग समिती आहे त्याच्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतील. परंतु आता मला असं वाटतं की सर्वच राजकीय पक्षाने कुठेतरी ह्या निर्णयापर्यंत आलं पाहिजे की म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सोकातोय त्याच्या बाबतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी कुठेतरी एखादी कठोर भूमिका घेतली पाहिजे. नक्की. माझ्या पक्षाने देखील ती घेतली पाहिजे असं माझं मत आहे. नक्की. अंकुश काकडेजी, मी समजू शकतो कारण राष्ट्रवादीचं दुःख मोठं आहे. सगळ्यात जास्त लोक सोडून भाजपमध्ये तुमचीच गेलेली आहेत. तुमचं दुःख मी समजू शकतो, हरकत नाहीये तशी. अरविंद भोसलेजी, मुद्दा असा आहे की तुम्ही कालपर्यंत टीका करत होतात भाजपवरती की गुंडांचा पक्ष, गुंडांना घेतात वगैरे वगैरे वगैरे. अनिल धावडेंना घेतलं तुम्ही, ते कालपर्यंत भाजपचे नगरसेवक होते, 2 टर्म निवडून आले होते. कुणीच काही वेगळं राहिलेलं नाही. आता जसं की अंकुश काकडे म्हणाले की काहीतरी पाळायला पाहिजे, आपणच आता ठरवायला पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांनी. म्हणून काही वाटत नाही का की असं काहीतरी होताना आपण कुठल्या तरी एका निष्ठावान माणसावरती त्यावेळेला अन्याय करत असतो की ज्याची बाजू खूप स्ट्रॉंग असते, आणि मग असा कुठला तरी कार्यकर्ता येतो की तुम्हाला फक्त निवडून येण्याचा निकष डबल इन्व्हर्टेड कामामध्ये तेवढाच महत्वाचा वाटतो? नाही, मी आजचा जो मुद्दा आहे तर ज्या पद्धतीने होणारे जे समजा मेळावे आहेत तर आपण पाहत असाल की ज्या पद्धतीने शिवसेनेचे पदाधिकारी पक्षप्रमुखांच्या विचारांना साथ देत आहेत, सोबत देत आहेत, तो विचार इथं ठरलेला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना ही आता वाटचाल करते आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचाल करत असताना पूर्वी जी युती होती त्या युतीमध्ये पुढे आता फाटाफूट झाली. मला मुद्दा फक्त एवढाच मांडायचा आहे की युती असताना ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, अनेक शिवसैनिक यांचा जनसंपर्क, त्यांचा कामाचा चांगला अनुभव हा असताना सुद्धा युतीमध्ये अनेक पदाधिकारी यांची कारकीर्द ही अडचणीची ठरली होती. त्यांना योग्य तो न्याय मिळाला नव्हता. मी आपल्या मुद्द्यावर येतोय मी. तर त्यावेळेला अनेक कार्यकर्ते, अनेक शिवसैनिक हे इतर पक्षांमध्ये गेले होते. आज जेव्हा समजा युती झालेली नाहीये आणि असे समजा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी त्या पक्षांमधून आपल्या मूळ घरी जर समजा परत येत असतील आणि शिवसेनेचे वैभव वाढत असेल तर त्याचं स्वागत आहे. फक्त राहत्याला विषय असा की आपला आजचा जो विषय आहे की सर्वच पक्ष विधी निषेध शून्य झालेत का, तर मी नाही म्हणेल. परंतु आजची चर्चेला सुरुवात करताना आपण ज्यांच्यापासून सुरुवात केली तर पूर्वी किंवा आत्ता सुद्धा खेळामध्ये एक चषक असतो, तो कायमस्वरूपी त्याच नावाने असतो. परंतु ज्या जेव्हाला जो संघ जिंकेल त्या संघाला तो दिला जातो आणि मग त्याला फिरता चषक म्हणतात. काय म्हणजे एवढं म्हणा की राम कदम म्हणजे राजकारणातला फिरता चषक झालेत. आणि अशा राम कदमांकडून तुम्ही चर्चेला सुरुवात केली, जे काल मनसेमध्ये मधल्या कालावधीमध्ये त्यांचे आमच्याकडे सुद्धा येण्याचे प्रयत्न चालू होते, परंतु त्यांच्या ज्या अटी होत्या त्या शिवसेनेला मान्य नव्हत्या, मग ते भाजपमध्ये गेले. असं जो काही राजकारणाला फिरता चषक आहेत त्यांच्यापासून तुम्ही चर्चेला सुरुवात करता. नाही, मुद्दा तो नाही. मी तुम्हाला विचारलं की नाही, मुद्दा असा आहे की मुद्दा असा आहे अरविंद भोसलेजी, मी पण परत तुम्हाला मुद्द्यावर आणतो. मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही गुंडगिरी पार्श्वभूमी असलेल्या अनिल धावडेंना घेतलं नाशकामध्ये, तुम्ही राम कदमांवरती बोललाय, त्याच्यावरती स्वतंत्र चर्चा करता येऊ शकते. आता राम कदम गेली 3 वर्ष 2-2.5 वर्षामध्ये भाजपमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती काही बोलायचंय का की त्याच्यावरती तुमच्याकडे मुद्दा नाहीये? मी येतो राम कदमजी तुमच्याकडे. नाही, त्यांनी चुकीचा आरोप केला. राम कदमजी, मी तुमच्याकडे येतो. राम कदमजी, असं आहे की मग मुद्दा भरकटत जाईल, तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. मला असं वाटतं की त्या ठिकाणची त्या परिस्थितीमध्ये राजकीय जे समीकरण असतात, ज्याला समजा एक सामाजिक समीकरण असतात, त्या सर्व गोष्टी लक्षात घेता तिथे योग्य तो उमेदवार त्या अनुषंगाने जर समजा स्थानिक शिवसेनेत जर समजा जर सुचवत असतील तर काही वेळेला त्या ठिकाणी त्या समजा तडजोड केल्या जातात. त्या ठिकाणी मी सांगतो, कारण जर समजा स्थानिक स्तरावरच्या सैनिकांकडून समजा त्या उमेदवाराचं नाव पुढे आलं, जर समजा तो पूर्वी शिवसेनेमध्ये असेल आणि नंतर मग मधल्या कालावधीमध्ये जसं मी म्हणालो की युतीमुळे अनेक माझ्यासारख्या अनेक पदाधिकारी शिवसेनेची समजा आलेल्या संधी हुकल्या गेल्या आणि ते समजा
कामाच्या बळावरती पुन्हा स्वधुरी परत येत असतील तर अशाचं स्वागत आहे. परंतु स्थानिक स्तरावरचे जे समजा तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, त्यांचं मत तोच मुद्दा झालं नाही, तेच तुम्हाला पण जे तुम्ही म्हणताय ना तेच तुमच्यासाठी पण लागू आहे. म्हणजे तुम्ही आता उद्यापासून जे आज प्रचार चालू होता प्रभाकर शिंदेचा अर्ज भरल्यानंतर गद्दारांना धडा शिकवा वगैरे, तर तुम्ही उद्यापासून त्या घोषणा फक्त देऊ नका. म्हणजे अशाला भार नाही. नाही त्याचं कारण असं आहे जे तुम्ही अनिल धावडेंना निकष लावता ना, अनिल धावडेंना घेण्याचे तेच निकष भाजप स्तरावरती, तोच निकष भाजप नाना आंबोलेंना, प्रभाकर शिंदेना, दिनेश पांचाळना लावत असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा हा जो सोयीस्कर बचाव आहे तो सोयीस्कर बचाव इथं कामाला येईल असं दिसत नाही. जे शिवसैनिक आहेत जर त्यांनी समजा अनुकूलता दर्शवली असेल तर अशा लोकांना तिथे प्रवेश दिला जातो. जर समजा ते पूर्वी शिवसेनेत राम करत असेल, प्रभाकर शिंदे हा विषयच वेगळा आहे, कारण त्यांना शिवसेनेने भरभरून दिलं होतं. आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा नाना मोले असतील त्यांनी स्वतःसाठी, त्यांच्या मिसेससाठी अरविंद भोसलेजी मी तुम्हाला एक सेकंद, अरविंद भोसलेजी मुद्दा हाच आहे की हे वैयक्तिक स्वार्थासाठी जे जातात ना त्याच्यामुळे राजकारणाचं नुकसान होतं, लोकांचं नुकसान होतं. राजू वाघमारेजी आता असं की तुमच्याकडे थोडासा हा प्रकार सध्या कमी आहे. अजित सावंतजी मी येतो तुमच्याकडे, सविस्तर पण येतो. मुद्दा असा की आता तुमच्याकडे पण हा प्रकार झालेला आहे, कुठलाही राजकीय पक्ष याला काही अपवाद नाहीये, सगळ्यांनी हे केलेलं आहे. मुद्दा असा की तुम्ही एकमेकांवर असं केल्यानंतर टीका करता, पण अशा लोकांना येताना तुम्ही रोखत नाही. कुणीही असा विधिनिषेध पाळायला तयार होत नाही की नको म्हणजे आता नुकसान झालं चालेल तात्कालिक, पण आपण ही कीड किंवा हा अशा पद्धतीचं राजकारणातला जो एक प्रकार आहे तो आपण नको करायला. हे असं का होत नाही? कसं आहे अभिजित, या गोष्टीकडे वेगळ्या अर्थाने बघणं गरजेचं आहे. तुम्ही तो प्रश्न अगदी छान विचारलेला होता की मूल्य शिक्षणाचं महत्व राजकारणामध्ये कमी झालंय का, फक्त भाषणापुरतं आहे का? मूल्य शिक्षण किंवा आयडिओलॉजी जी असते पक्षाची, त्या आयडिओलॉजी कडून काही पक्षांमध्ये खूप फारकत घेतली जाते, काही पक्षांमध्ये आयडिओलॉजी नावाचा प्रकारच नसतो. पण ही जी गोष्ट आहे आयडिओलॉजीची, त्याचा वापर राजकारणामध्ये खोलवर करणं गरजेचं आहे. कारण आजकाल आपण हे जे बघतोय की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, या गोष्टी जर कुठेतरी याला कमीपणा किंवा कमी करायच्या असतील तर आयडिओलॉजीवर आधारित पक्ष संघटनेचं काम होणं हे गरजेचं आहे. पण मग दुसरा प्रश्न असा येतो की तुमच्याकडे कोणती आयडिओलॉजी आहे? आता बीजेपीचं उदाहरण आपण जर घेतलं तर ती जी आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी नावाचा प्रकारच नाहीये. कारण धर्माच्या आधारावर राजकारण करता येत नाही, आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं. म्हणजे हिंदुत्वाचा विषय गेला, आयडिओलॉजीचा प्रकारच नाहीये. महाराष्ट्रातले मला नाही वाटत की आता एखादा गुंड बाकी असेल की ज्याच्यावर 1 किंवा 2 FIR आहेत, त्याच्या सकट सगळे गुंड आता बीजेपी मध्ये गेलेले आहेत. बीजेपीचे निवडून आलेले नगराध्यक्ष मागच्या निवडणुकीत जर 5 ते 6 सोडले तर बाकीचे सगळे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. नाही पण मग तुम्ही सगळे मी तुम्हाला यासाठी विचारले की अपवाद तुम्ही कोणी नाही. तुम्ही भाजपवरती टीका करा, तुम्ही राष्ट्रवादीवरती करा, शिवसेनेवरती करा, तुम्ही आहे ना, माझं म्हणणं असं आहे ना की तुम्ही सगळे पॅनलिस्टनी एकदा विचार करून त्याच्याबद्दल हे केलं पाहिजे. कुणीच अपवाद नाही. मला पूर्ण करू द्या. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे म्हणताय त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि काँग्रेसमध्ये त्या पद्धतीची आयडिओलॉजीचं वागणं, त्या पद्धतीने जाणं आमचं चालू आहे. पण याचं प्रमाण जेवढं काँग्रेसमध्ये व्हायला पाहिजे किंवा इतर पक्षांपेक्षा काँग्रेसमध्ये जास्त आहे. पण आमचं असं स्वतःचं मत आहे इंट्रोस्पेक्शनने की काँग्रेसमध्ये पण हे आयडिओलॉजीचं प्रमाण वाढलं पाहिजे. पण काँग्रेसमध्ये पण जे बाहेरून आलेले काही लोक आहेत त्यांच्याकडून त्या आयडिओलॉजीचं त्या प्रमाणात पालन होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या त्यांच्या आयडिओलॉजीचं ज्यावेळी पालन होईल त्यावेळी अशा प्रकारची बंडखोरी किंवा इकडून तिकडे जाण्याचे जे प्रकार आहेत, कारण हे प्रकार फक्त सत्तेसाठी होतात, दुसरं काहीच नाही. आणि जर तुम्ही सत्तेसाठी नंबर गेम करत असाल मग त्याच्या ठिकाणी तुम्हाला ज्याच्यावर खुनाचे आरोप आहेत, ज्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, ज्याच्यावर सीबीआयची केस आहे, ज्यांनी काही घाट ठेवलेला आहे, याचा विधिनिषेध तुम्हाला राहत नाही. नाही राजू वाघमारेजी, मुद्दा असा आहे ना की सत्ता असल्यानंतर तो विधिनिषेध राहत नाही. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता असताना अशी लोक इकडे तिकडे गेली नाहीत करते, त्याही वेळेला गेले. एवढ्या प्रमाणात अभिजित आमच्याकडे तुम्ही उदाहरणं द्या, आमच्याकडे एवढं प्रमाण कधीच झालं नाही. काँग्रेसमध्ये जर एखाद्याची पार्श्वभूमी बरोबर नसेल तर त्याचा विचार केला जातो. बीजेपीकडे तो प्रकारच नाहीये. नाही, मुद्दा असा आहे की आता ठीक आहे, बदललेल्या काळाप्रमाणे जरा जास्त लोक इकडे तिकडे झाले असतील, त्याचं प्रमाण वाढलं असेल, पण प्रमाण नव्हतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. अजित सावंतजी, फक्त निवडून येण्याचा क्रायटेरिया काय प्रॉब्लेम आहे? नाही, कसं असतं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे अंकुश काकडेजीने जी व्यथा बोलून दाखवली आणि जे त्यांनी सांगितलं की आता सर्व पक्षांनी ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. मुळात पहिल्यांदा मला आयडिओलॉजी माणसाची बदलते, हे कशी बदलते हेच मला आश्चर्य वाटतं. म्हणजे समजा तुम्ही शिवसेना आणि भाजपमध्ये असाल
तर एका रात्रीमध्ये तुम्ही सेक्युलर किंवा समाजवादी विचारसरणीचे कसे असू शकता, बरोबर, किंवा फॉर दॅट मॅटर शिवसेनेचे असाल तर तुम्ही एका रात्रीमध्ये काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकता. हा आयडिओलॉजिकल फरक माणसांच्या डोक्यात येतोच कसा, हा मला प्रश्न पडलाय. याचं कारण असं आहे अभिजित, मी ते एक जनरेशन बघितलेलं आहे. म्हणजे माझे स्वतःचे वडील हे 50 वर्ष कम्युनिस्ट पक्षात होते, 50 वर्ष. सगळ्या विपरीत परिस्थितीचा सामना करतानाही त्यांच्या डोक्यामध्ये कधीही आपला पक्ष बदलण्याचा विचार आला नाही. मग हे अलीकडच्या काळामध्ये असं का झालं, तर पक्ष नेतृत्वांकडूनच ह्याला उत्तेजन दिलं जाते. आता काँग्रेस पक्षाचं आयडिओलॉजी बद्दल राजू वाघमारे बोलले. काँग्रेस पक्षाचंच बघा, सर्व पातळ्यांवरती महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं नेतृत्व कोण करतायत हे जरा पहा. हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. संजय निरुपम, ह्यांच्यामध्ये काय एका रात्रीत त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला? जे संजय निरुपम दोपर का सामनामधून काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीवरती हल्ले चढवत होते, अल्पसंख्याकांच्या बाबतीत वाटेल तशी विधानं करत होते, ते एकदम काँग्रेसमध्ये आल्यावर पावन झाले. म्हणजे एखाद्या वेळेला शिवसेनेतून भाजपमध्ये आला तर मी समजू शकतो की तो हिंदुत्ववादी विचारांचा आला. आता उदाहरणच मी तुम्हाला सांगतो, सदा सरवणकर नावाचे एक सद्ग्रस्त आहेत, ते 2009 मध्ये काँग्रेसमध्ये आले, शिवसेनेचा आमदार, उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस, आले, तिकीट घेतली, हरले. त्याच्यानंतर 2-3 वर्षाने आपल्या मुलाला त्यांनी तिकीट दिली काँग्रेसमधनं नगरसेवक पदाची, आणि काँग्रेसच्या लोकांनी दिली ती तिकीट. आणि ते हरल्यानंतर वडील आणि मुलगा दोघे म्हणून शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेनेही परत त्यांचं स्वागत केलं, वडिलांना परत आमदार बनवलं, आणि आता परत मुलाला नगरसेवक म्हणून त्याला उभं केलं. आज तिथले अनेक शाखा प्रमुख आणि अनेक कार्यकर्ते हे नाराज झाले आहेत किंवा ते सोडून गेले. तेव्हा शिवसेना जगवण्याचं काम आम्ही केलं, शिवसेनेसाठी आम्ही लढलो, आणि आज मात्र तुम्ही त्यांचं आमच्यावरती तुम्ही त्यांना लादताय. म्हणजे विचारसरणी ही अशी एका रात्रीत अदलाबदल कशी होते, हा मला एक पडलेला फार मोठा प्रश्न आहे. आणि हे भाजपच्या बाबतीमध्ये हे फार मोठ्या प्रमाणात होत आहे. राम कदम हे मखलाशी करतायत, बऱ्याच ठिकाणी ते बिचारे प्रयत्न करतायत समजावून सांगण्याचा, पण मुळात असं आहे की जसं मी म्हटलं की राम कदम सुद्धा मराठी माणसाच्या पक्षामध्ये, मराठी माणसांची बाजू घेणाऱ्या पक्षामध्ये असताना अचानक हिंदुत्ववादी पक्षात आले आणि त्यांनी तिकडे सेटलही झाले व्यवस्थित चांगल्या प्रकारे. त्यामुळे ते हे जे सांगतायत राम कदम, ते त्यांच्या स्वअनुभवावरती आधारित आहे असं मला वाटतं. परंतु ह्या अशा पद्धतीचं समर्थन आपण करणार आहोत का? आणि जनतेसमोर ही जनतेची फसवणूकच आहे, कार्यकर्त्यांची फसवणूक आहे, जनतेची फसवणूक आहे, आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांशी केलेला कृतज्ञपणा आणि बेईमानी आहे. कारण कार्यकर्त्यांच्या श्रमावरती, त्यांच्या कष्टांवरती पक्ष आणि संघटना उभे राहत असतात. दुर्दैवाने आमदार आणि खासदार झाल्यानंतर नेते ते विसरतात, आणि अशा नेत्यांना जागा दाखवली पाहिजे कार्यकर्त्यांनी, असं माझं मत आहे. मी 2012 साली मी ती जागा दाखवली आणि त्याचा मला अभिमान वाटतो. ठीक आहे. मी राम कदमजी येतो तुमच्याकडे. संतोष धुरे आपल्यासोबत बराच काळापासून आहे, तुमचे जुने सहकारी ते. संतोष धुरेची मुद्दा असा आहे की याच्या पाठीमागे काय इकॉनॉमिक्स असतं का? नेमकं काय होतं की ज्याच्यामुळे एका रात्रीत हा विचार वगैरे बदलला जाऊ शकतो, तिकीट वगैरे मिळू शकतात? नेमकं काय होतं? इकॉनॉमिक्स होतं का खूप मोठा विचार वगैरे असतो त्याच्या मागे? नाही, याच्या मागे कुठला विचार वगैरे नाही. त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर बोललात, इकॉनॉमिक्स हे महत्वाचं आहे, आणि तोच पकडला जातो की आता माझं पुढे कसं होईल आणि मी काय करू शकतो आता, आणि त्याच्यामधूनच ही भावना निर्माण होते, आणि मग लगेच पक्ष बदलायची भावना यांच्यामध्ये निर्माण होते, आणि मग हे धावपळ चालू होते. प्रत्येक पक्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक जातात, त्यांना त्या पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल काही आस्था नसते. फक्त आपण कसे कुठल्या पदावर राहू, कुठलं पद उपभोगू, आणि त्यामधून आपला जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल हा विचारच त्यांच्या मनामध्ये असतो, आणि त्या पद्धतीने ते वागतात. आणि त्याच्यानंतर जर कुठे त्यांना धोका वाटला की आता बाबा माझं काम बरोबर नाही, मला त्या पक्षांना आता काही तिकीट मिळणार नाहीये, तर ते अगोदरच दुसरीकडे, म्हणजे आता जसं की काही आमचे नगरसेवक आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये, कारण त्यांना माहिती होतं इकडे तिकीट मिळणार नाही, कारण त्यांनी काम केलेलं नाहीये, मग ते अगोदरपासूनच तिकडे संपर्कात होते. आणि ज्या वेळेला त्यांना ते कळलं की आता आपल्याला तिकीट मिळणार नाही, आणि त्यांनी पण शेवटपर्यंत, काही पक्षांनी शेवटपर्यंत त्या लोकांना तिकीट, त्यांच्या ज्या जागा आहेत त्या राखून ठेवलेल्या आहेत की बाबा आज डिक्लेअर करणार आहे, आज यांना कन्फर्म झालं की नाही मिळणार, चला उचला यांना, आणि त्या पद्धतीने त्यांनी उचलून घेतलेले आहेत. आणि त्यांना तिकडे आम्ही जे राजसाहेबांनी चेहरे दिले, ज्या ज्या लोकांना ज्यांचा काहीच संबंध नव्हता त्यांना चेहरे दिलेत, ती लोक आज इकडे तिकडे पळालेली आहेत. अच्छा संतोष धुरेजी, मग ते पळताना काय, म्हणजे काय बघितलं जातं पळताना? म्हणजे समोरचा माणूस घेताना काहीतरी विचार करत असेल ना, काय असतं तो? काय नाही, त्यांना चेहरा पाहिजे होता, बाकी काही नाही. काय त्यांना, काही लोकांना असं वाटत होतं की आमच्या पक्षाची लाट आहे, त्यामुळे कुठलाही फक्त चेहरा पाहिजे आम्हाला, ठीक आहे, बाकी आम्ही बघून घेऊ. आम्ही तो जो एक हे आहे ना, त्यांना जो आलेला हवा एक डोक्यात शिरलेली आहे ना, त्या पद्धतीने त्यांना घेतलेलं आहे. ठीक आहे, पक्ष वाढवणं किंवा पक्ष मोठा करणं याच्यामध्ये कोणालाही कुठलाही आक्षेप असता कामा नये, पण मुद्दा असा आहे की गुलाल तिकडे चांग भलं करणारी ही जी लोक आहेत, या लोकांना सोबत घेऊन राजकारण करणार का? ही लोक पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाही, ती जनतेशी एकनिष्ठ राहणार का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठे जाऊन का पाहत राहा एबीपी माझा.
चर्चा चालू आहे की सर्व राजकीय पक्ष विधिनिषेध शून्य का झालेत. राम कदमजी, थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवूयात आणि मी तुम्हाला अगदी प्रांजळपणे प्रश्न विचारतो की ही जी सगळी लोक आहेत ना की जी या पक्षातून त्या पक्षात जाणारी, अगदी भाजपमध्ये तुम्ही घेताय म्हणून नाही विचारते मी, की म्हणजे शिवसेनेत जाणारी, राष्ट्रवादीत जाणारी, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, ही गुलाल तिकडे चांग भलं करणारे लोक जे आहेत ते राजकारणाचं, लोकांचं आणि एकूण सगळ्या आपल्या सिस्टमचं नुकसान करतात असं वाटत नाही का? आणि यांना रोखलं गेलं पाहिजे कुठेतरी एका पातळीवरती, असं वाटत नाही का? नाही, आपल्याकडे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कायदा आहे की अमुक अमुक संख्या असल्याशिवाय त्यांना काही पक्ष सोडता येत नाही निवडून आल्याच्या नंतर. पण निवडून येण्यापूर्वी प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे कोणत्या पक्षात जावं, जाऊ नये. आणि मुळामध्ये आपण एक मुद्दा, अभिजित, अँकर, पत्रकार असताना तुम्ही स्वतः समजून घेतला पाहिजे की जरी मी भाजपमध्ये असलो तर मी असं म्हणणार नाही की दुसऱ्या पक्षांमधले सगळेच लोक वाईट आहेत. अनेक पक्षांमध्ये चांगलं काम करणारी लोक असतात आणि अशी चांगली काम करणारी लोक ज्याचा स्वतःचा जनाधार आहे त्याच्या स्वतःच्या जनाधाराला पक्षाचा जनाधार जोडला गेल्याच्या नंतर तिकडे तो निवडून येऊ शकतो आणि निवडून आल्याच्या नंतर लोकांचं चांगलं काम करू शकतो. असे चेहरे प्रत्येक पक्षाला आवडतात. काय वाईट आहे त्यात? नक्कीच नक्कीच नक्कीच. पण मला एक छोटा अजून प्रश्न पडला, गोष्टीचं समर्थन मी करणार नाही आणि कोणीच करू शकणार नाही. मला जो चांगला चेहरा आहे, अजून एक छोटा प्रश्न पडलाय रामकदम, ऐका, चांगला चेहरा आहे. जसं भाजपमध्ये आमच्याकडे विधानसभेच्या, मला पूर्ण बोलू द्या, बरं, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोक भाजपमध्ये आले, आमदार झाले. लोकसभेच्या तोंडावर अनेक लोक भाजपमध्ये आले, आमदार झाले. केंद्रातलंही सरकार आणि महाराष्ट्राच्या राज्यातलंही सरकार, दोन्ही ठिकाणची सरकार उत्तम काम करतायत. असं केंद्रातल्या सरकारबद्दल डोनाल्ड ट्रम्प बोलले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. महाराष्ट्राच्या सरकारबद्दल बाकीच्या राज्यातली सरकार महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या सरकारचे कामाचं कौतुक करतात. काय अर्थ याचा? म्हणजे दुसऱ्या पक्षातून आला, भाजपमध्ये आमदार झाला, हा विषय तुम्ही जेव्हा म्हणता, मी तुम्हाला तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. चांगलं काम केलं, ठीक आहे ना रामकदमजी, थोडा वेळ मला पण द्या. रामकदमजी, थोडा वेळ मला पण द्या, मी विनंती करतो तुमच्याकडे. नाही, माझी तुम्हाला विनंती आहे रामकदमजी, म्हणजे शो कंडक्ट मी करतो, पण मला पण थोडा वेळ द्या. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही RN सिंगना आमदारकी देता, ज्यावेळेला प्रवीण दरेकरांना तुम्ही दुसऱ्या पक्षातून आल्या लगेच, म्हणजे अगदीच आल्या लगेच तुम्ही त्यांना आमदारकी देता, त्यावेळेला इतकी वर्ष तुमच्या जागेवरती कधीतरी दुसरी लोक प्रवक्ते म्हणून येतात, इतकी वर्ष ते काम करत असतात, त्यांच्या निष्ठा असतात, त्यांचा प्रामाणिकपणा असतो, त्यांचे कष्ट असतात, तर त्यांचं दुःख तुम्ही समजू शकत असाल. प्रवीण दरेकरांची तपश्चर्या तुम्हाला ठाऊक आहे? आज प्रवीण दरेकरांची तपश्चर्या, RN सिंगची तपश्चर्या तुम्हाला ठाऊक आहे का? एक मोठा चेहरा आहे प्रवीण दरेकर सहकार क्षेत्रातला. नाही, मी मुद्दा काय म्हणतोय की निष्ठावानांची याच्यामध्ये उपेक्षा होते असं तुम्हाला वाटत नाही का? त्याच्यामुळे उलट भाजपनं दोघांना न्याय दिला, या भूमिकेतून तुम्ही पाहण्याची गरज आहे. रामकदमजी, मला खरं तर तुमच्याकडून खूप निरपेक्ष उत्तराची गरज होती, कारण तुम्ही संत साहित्य, नाही तुम्ही संत वाङ्मय, एक सेकंद तुम्ही अरविंद भोसले, एक सेकंद, मला तुमच्याकडून निरपेक्ष उत्तराची गरज यासाठी होती किंवा अपेक्षा यासाठी होती, त्याचं कारण नाही, निरपेक्ष उत्तराची अपेक्षा यासाठी होती की तुम्ही अतिशय जवळचे आहात, त्याचा अभ्यास करता, त्यामुळे तुम्हाला या सगळ्याचा त्याच्याशी संबंध असतो रामकदमजी, म्हणून निरपेक्ष उत्तराची अपेक्षा होती. आणि मला वाटत होतं की तुम्ही सांगाल की हो, निष्ठावंतांची उपेक्षा होते, त्याला दुःख होतं, ज्याला कष्ट करणाऱ्यांना त्रास होतो त्याला हे फार बरं नसतं, ही अपेक्षा होती. कसं आहे, नवीन आणि जुने ह्या दोघांनाही सामावून घेणारा हा पक्ष आहे. नवीन आले म्हणून जुन्यांवर अन्याय नाही आणि नवीन आलेत म्हणून नव्यांना संधी नाही असं ह्या पक्षात होत नाही. नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देणारा पक्ष आहे हा. या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला, देशाला संदेश जातोय. आणि जे जुने आहेत त्याही निष्ठावंतांचा निश्चितपणे मान हा पक्ष राखतोय. सगळ्यांना सामावून घेऊन पुढे गेलं पाहिजे. बरोबर आहे रामकदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मात्र मी तुम्हाला हा राजकीय प्रश्न विचारलेला नव्हता. अंकुश काकडेजी, मी तुमच्याकडे येतो. अंकुश काकडेजी, मुद्दा असा आहे की आपल्या वरचे आपले जे वरिष्ठ नेते आहेत, रामकदमजी थांबा जरा तुम्ही. याचा शोध तुम्ही रामकदमजी, मी हा राजकीय प्रश्न विचारलाच नव्हता. रामकदमजी, मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारलेला नव्हता. रामकदमजी, मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारलेला नव्हता. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं, मी भाजपवरती बोललोच नव्हतो. मी म्हटलं होतं की सगळ्याच पक्षातून आयाराम गयाराम जे असतात त्यांना रोखण्याची गरज आहे का नाही, निष्ठावानांना त्रास होतोय हे बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला अतिशय साधे प्रश्न विचारले होते. पण ठीक आहे, तुम्ही भाजपबद्दल मला काही आक्षेप नाहीये, तुम्ही त्याचा बचाव करू शकता.
अंकुश काकडेजी, मुद्दा असा आहे, उत्तर दिलं मिळालं. ठीक आहे, कळलं नसेल. ठीक आहे. राम कदमजी, सगळा महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे उत्तर दिलं ते आणि मी जे ऐकलं ते. हरकत नाहीये, मी तुम्हाला म्हणतोय ना की तुमचा दावा बरोबर असू शकतो तुमच्या पातळीवरती. अंकुश काकडेजी, मुद्दा असा आहे की आता यापुढं आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवरतीच अशी म्हणजे कोलांटुड्या चालू असतात नेत्यांच्या, ज्याला राष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती चालू असतात त्याला अशा खालीही होतात. त्यामुळे हे कुठेतरी वरतूनच रोखलं गेलं पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाही यापुढे, असं तुम्हाला वाटत नाही का? अभिजित, अगदी खरं आहे. राम कदमांनी जो मुद्दा उपस्थित केला की चांगला चेहरा जर असेल तर त्याला आपण पक्षामध्ये घेतलं पाहिजे. पण आता आज भारतीय जनता पक्षाने हे स्पष्ट केलं पाहिजे की चांगला चेहरा म्हणजे मनी, मसल, पॉवर, क्राईम ही ज्याच्याकडे आहे तो चांगला चेहरा. अशी परिस्थिती आज भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. आज तुम्ही पहा की भारतीय जनता पक्षामध्ये जे जे लोक आलेले आहेत ते या सगळ्याशी संबंधित असे आहेत. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की या बाबतीमध्ये कुठंतरी राजकीय पक्षांनी किंवा किंबहुना जर का सरकारने देखील या बाबतीमध्ये काहीतरी कायदा करण्याची वेळ आली, निवडणूक आयोगाने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत याच्यामध्ये आपण काही स्वतः भोवती काहीतरी बंधनं घालून घेत नाही तोपर्यंत हे असले खेळ चालूच राहणार, सगळ्याच पक्षामध्ये चालू राहणार. अंकुश काकडेजी, आपणच काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ह्याला जास्त बळ मिळालं, कारण आता जी लोक गेले ती तुमच्याच दोन पक्षांमधून जी लोक चाललेली आहेत, त्याच्यामुळे हे सगळं जे घडतंय त्याला रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? कारण असं आहे की जोपर्यंत पक्षाचे नेते, पक्षाचं नेतृत्व, सगळ्या पक्षांचं, मी पक्षीय अभिनिवेश यात आणत नाहीये, सगळ्या पक्षांचे नेते हे जोपर्यंत ठरवणार नाहीत की अशा पद्धतीचं राजकारण आपण नाही केलं पाहिजे, फक्त निवडून येण्याच्या क्रायटेरियावरती जर आपण उभे राहिलो आणि पक्ष वाढवण्याच्या क्रायटेरियावर जर उभे राहिलो तर ज्या वेळेला हा पक्ष किंवा या पक्षाचं जी लोकप्रियता आहे लोकांमध्ये ती संपेल, त्यावेळेला हे पण लोक दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जातील. हे काही थांबणार नाहीये. मी मगाशी जे म्हणालो की अशा प्रकारचा चेहरा ज्यांना आहे त्यांच्यावरती कोणत्याच पक्षाचे नेते किंवा पक्ष हा कंट्रोल करू शकत नाहीत, ते त्यांच्या हातामध्ये राहत नाहीत. आज राष्ट्रवादीमध्ये, उद्या भाजपमध्ये, परवा सेनेमध्ये, परवा काँग्रेसमध्ये त्यांना त्याच्याशी काही विधिशून्यता नसते, आयडिओलॉजी काही नसते. ज्या ठिकाणी सत्ता आहे किंवा आपली काही कुलंगडी झाकायच्या असतील, आपल्याला काहीतरी संरक्षण घ्यायचं असेल तर अशा कुठेतरी सत्ताधारी पक्षामध्ये जाणं ही आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही नेत्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी कंट्रोल करणं आता भविष्य काळामध्ये शक्य होईल असं मला वाटत नाही. अंकुश काकडेजी, कमीत कमी तुम्ही ताकाने सुद्धा माणसाला तुम्ही ताक सुद्धा फुंकून प्याला होता, कारण राष्ट्रवादीने हे सगळं जवळून बघते. राष्ट्रवादी गेल्या 2 वर्षापासून नेत्यांचं जाणं म्हणजे त्यांचं आउटगोईंग बघते. तर तुम्ही आता तुमच्या पक्षाच्यासाठी म्हणून मी विचारतो की तुम्ही हे निदर्शनास आणून दिलंच असेल, तुमच्या नेत्यांच्या निदर्शनास आलं असेल असं होतं, तर यापुढे असं होऊ नये यासाठी तुम्ही काही करणार आहात का तुमच्या पक्षाच्या पातळीवरती? नाही, निश्चितच आदरणीय पवार साहेबांनी, तुम्हाला खोटं वाटेल की कालच जी घटना घडली किंवा त्यांनी सांगितलं की नाही बाबा, पक्षामध्ये चांगला काम करणारा कार्यकर्ता असेल तर त्याच्यावरती अन्याय होता उपयोगाचं नाही. मग ती समोरची भक्ती किती जरी मोठी असली तरी आपण त्या बाबतीमध्ये पक्षाने स्थानिक पातळीने तो योग्य निर्णय घेतला पाहिजे. आणि तशा प्रकारचा पवार साहेबांचा एक दंड किंवा जी काही सूचना होती त्याचा आम्ही निर्णय केला आणि त्याच्यामधून आजचा सकाळचा जो आहे तो पक्ष त्यागाचा हा निर्णय झाला. ठीक आहे अंकुश काकडेजी, तुम्ही खूप प्रांजळपणे आणि खूप म्हणजे प्रामाणिकपणे सगळी मतं मांडताय, म्हणून मी तुम्हाला अजून एक छोटासा प्रश्न विचारतो. खूप पैशांच्या देवाणघेवाणीचे सगळे व्यवहार असतात, आता तुम्ही म्हणाल की आर्थिक कुलंगड्या कुठेतरी दडलेल्या असतात, हे पण याच्या मागची कारण आहेत सगळी? आहेत, निश्चित आहेत. हल्ली राजकारणामध्ये पैसा असेल, गुंडगिरी असेल, या 2 गोष्टीला अतिशय महत्व आलेलं आहे. दुर्दैवाने सगळ्यात पक्ष त्याच्यावरती काही निर्बंध आणू शकत नाही. अजित सावंत म्हणाले काय किंवा इव्हन मी म्हणालो ना, राम कदम सुद्धा माझ्या या मताशी सहमत होतील किंवा पॅनल मधले सगळेच, की दुर्दैव आहे. आणि आता हे कोण थांबवणार हा सर्वसामान्य लोकांपुढे प्रश्न आहे. आणि हे सध्याच्या परिस्थितीमध्ये थांबवलं जाईल असं चित्र नाही. आणि जोपर्यंत हे थांबवलं जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या आयाराम गायरामचं हे फावत जाणार, सत्तेच्या पाठीमागे जाणार. उद्या आज जी मंडळी भाजपमध्ये गेलेली आहेत, उद्या जर का राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली ती इकडे गेलेली मंडळी पुन्हा आमच्या दारामध्ये येतील. ठीक आहे, आता त्यावेळेचं नेतृत्व आमचं त्यांना स्वीकारतील किंवा न स्वीकारतील तो प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. ठीक आहे. राजू वाघमारेचा मुद्दा असा आहे की हे थांबवण्यासाठी तुम्ही म्हणजे काही करणं शक्य आहे का, की तुमच्या हातातूनच हे सगळं गेलंय? कारण आता सगळं राजकारण जे आहे ते मनी मसल पॉवरवरतीच चालतं, जो म्हणजे राजकारण नेत्यांच्या हातात राहिलेलं नाहीये. हे योग्य आहे? नाही, हे अभिजित कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. पण याला 2 मुद्दे आहेत की सगळेच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे
हे सगळेच त्यांना तिकडच्या पक्षामधून काही आकर्षण आहे, मस्ती आहे किंवा काही मिळणार आहे म्हणून ते जाणारे आहेत. पण ते जाण्यासाठी जी असणारी जी कारणं आहेत ती कारणं काय आहेत किंवा त्या कोणत्या कारणांमुळे आपल्या पक्षातील लोक सोडून दुसरीकडे जात आहेत याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षांनी करणं आवश्यक आहे. नक्की. कारण काय होतंय की ज्यावेळी तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर एवढी वर्ष तो राबतो, 5 वर्ष तो राबतो, निवडणुकीचा काळ जवळ येतो आणि निवडणुकीचा काळ आल्यानंतर ज्यावेळी त्या कार्यकर्त्यांवर 5 ते 10 वर्ष राबल्यानंतर अन्याय होत असेल तर त्या कार्यकर्त्याचं फ्रस्ट्रेशन तो कुठेतरी बाहेर काढणार. कारण आपण त्याला किती वर्ष थांबवणार आहोत, किती वर्ष त्याला सांगणार आहोत, याच्यासाठी पक्षाची यंत्रणा जी आहे. पण आचारसंहिता नावाचा प्रकार तुम्ही पक्षात पण आणू शकता ना. नाही, मग तेच त्याच्याकडेच मी येतोय की पक्षाची जी यंत्रणा आहे ती अशा पद्धतीने पक्षाची यंत्रणा विकसित झाली पाहिजे की स्थानिक नेतृत्वाच्या हातात जर तुम्ही सगळी सूत्रं दिलीत. सुदैवाने काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्राच्या लेवलवर तशा पद्धतीचे निर्णय होत नाहीत. पार्लमेंटरी बोर्ड वगैरे असतं, एखाद दुसरे निर्णय झाले असतील, मी नाही असं म्हणत नाही की नसतील झाले. कारण निरुपमांचं उदाहरण मोठं लगेच सावध झाला ते बरं झालं. नाही, मी सांगतो ना काय झालं. काय होतंय की ज्यावेळी पार्लमेंटरी बोर्ड असतं त्यावेळी ऍटलिस्ट स्थानिक नेत्यांकडून जर काही रेकमेंडेशन्स आले त्या खऱ्या आहेत की नाही याची चौकशी होते. पण जर तुम्हाला ते वरची यंत्रणा नसेल तर मग स्थानिक नेते काय करतात, आमदार खासदार म्हणा किंवा स्थानिक नेते, ते आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. पण मी आचारसंहिता शक्य आहे का? ही शक्य आहे आणि प्रत्येक पक्ष, आमचा पक्ष तर ती पाळतोय. पार्लमेंटरी बोर्ड महाराष्ट्र प्रदेशला पाळतात आणि सगळ्यांच्या विचारातून हे निर्णय घेतले जातात. ठीक आहे. ह्या पद्धतीची यंत्रणा अजून सक्षम करणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे सामान्य, कदाचित राजू वाघमारेजी कसं आहे की विरोधात असल्यानंतर अशी आचारसंहिता बाळगणं खरं तर सोपं आहे. पण नेमकी याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत. आपल्याला संतोष धुरी आणि अजित सावंतांकडे बघूया. थोडासा ब्रेक पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी स्मार्ट. राजकीय पक्ष इतके विधिनिषेध शून्य का झाले त्या विषयावरती आपली चर्चा झाली. आपल्यासोबत अजित सावंतजी, तुम्ही काँग्रेसमध्ये होता, तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडला, त्याच्यानंतर कुठल्या राजकीय पक्षाशी किमान आतापर्यंत तरी तुम्ही ॲफिलिएटेड दिसत नाही. पण मुद्दा असा आहे की हे इनकमिंग आउटगोईंग कशाच्या बळावरती आणि का होतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट की हे थांबवणं शक्य का नाही आहे का, की राष्ट्रीय पातळीवरतीच अशा प्रकारचं इनकमिंग आउटगोईंग चालू असतं, राजकीय म्हणजे राज्याच्या पातळीवरती चालू असतं, तर मग खाली झालं तर काय बिघडलं? एक तर पहिली गोष्ट अभिजित, ही विधिनिषेध शून्यता जी आपण म्हणतोय ती किती प्रकारची आपण पाहिली पाहिजे. की आपण ती फक्त आयराम गायरामांच्या संदर्भात ती विधिनिषेध शून्यता आहेच, पण आर्थिक गैरव्यवहार करून तिकीटं देणं, आपल्या नातेवाईकांना तिकीटं देण्याचा आग्रह धरणं आणि त्याच्यानंतर आपले चमचे आणि दलाल चांगल्या कार्यक्षम कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपले चमचे आणि दलालांना त्या जागांवर बसवणं, ह्याच्यामध्ये विधिनिषेध शून्यता आहे. आणि ती विधिनिषेध शून्यता जी आपण म्हणतो ती नातलगांना तिकीट देणं आणि चांगल्या कार्यकर्त्यांना डावलणं, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला पुढे स्पर्धक तयार होऊ नयेत असा एक दृष्टिकोन आमदार खासदारांचा आणि नेत्यांचा दिसतो असं मला वाटतं. आणि म्हणून हे कंट्रोल करायचं असेल तर ते फार वरच्या पातळीवरून झालं पाहिजे. आता भाजपमध्ये इनकमिंग जोरात चालू आहे, सत्तेवर असलेला पक्ष आहे, पण हे इनकमिंग उद्या भाजपचं त्या पूर्णपणे नेटवर्कच डाऊन करू शकतात अशा प्रकारचं हे इनकमिंग आहे. कारण आता मगाशी हे म्हणाले राम कदम की चेहरे चांगले असतील, ते लोक चांगले असतील तर त्या चांगल्यांना घेतलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे. मग आता भाजपमध्ये आलेल्यांची जरा यादी वाचून दाखवा. राम कदमला माहिती आहे की नाही आपण पाहूया त्या यादीत कुठले कुठले चेहरे आहेत ते. हे चेहरे घेऊन भाजप पावन होणार आहे का? त्यामुळे हे सगळेच जण असं करत असतात. काँग्रेसमध्ये मला चांगलं आठवतंय की आज सुद्धा नेतृत्व करणारे जेवढे लोक आहेत तेवढे बाहेरून आलेले आहेत, निरनिराळ्या पातळीवरती हे नेतृत्व करणारे लोक आहेत आणि विशेषतः खास करून ते हिंदुत्ववादी पक्षाशी संबंध असलेले आहेत. अगदी राधाकृष्ण विखे पाटलांचं उदाहरण घ्या, नारायण राणेंचं उदाहरण घ्या, इथे आमचे डॉक्टर राजू वाघमारे कालिदास कोळंबकर नावाच्या एका आमदाराचा, शिवसेनेतून आलेल्या आमदाराचा सामना करतायत की ज्याने ठरवूनच टाकलंय की काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करायचं. हे अशा प्रकारे चालू असतं, ते सर्वच पक्षांमध्ये चालू आहे आणि त्याला मला तरी आज कायदेशीर मार्गातून, घटनेच्या चौकटीतून मला कुठला इलाज दिसत नाही. आता मी आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारतो की काँग्रेसमध्ये, आता मी काँग्रेसचं उदाहरण जास्त देतो कारण माझा त्या पक्षाशी संबंध आला. मोहन प्रकाश नावाचे ग्रस्त हे समाजवादी पक्षामध्ये होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांना टार्गेट करण्याचं काम, त्यांना लक्ष करून त्यांच्यावर कठोर टीका करण्याचं काम केलं त्यांनी. त्यांना काँग्रेस कधी कळलीच नाही, काँग्रेसचं कल्चर कळलं नाही. आता ते जर प्रभारी म्हणून इथे असतील तर त्यांना काँग्रेसमध्ये कोण आला आणि कोण गेला त्यांना काय फरक पडतोय?
त्यांना काँग्रेसमध्ये असलेली निष्ठा, काँग्रेसच्या विचारांशी असलेली बांधिलकी याच्याशी काही संबंध नाही. आज दुर्दैवाने म्हणजे भाजपच्या दुर्दैवाने भाजपचंही असंच झालेलं आहे की भाजप हा त्यांनी नेहमी सांगितलं की पार्टी विथ अ डिफरन्स, एक संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते होते. त्यांनी भाजपसाठी त्याग केला. आजचा जो भाजप दिसतोय आपल्याला 2 वरून एवढ्या मोठ्या बहुमताकडे गेलेला भाजप संसदेमध्ये, त्या भाजपसाठी अनेक जण पायाचे दगड झाले. पण आज आपण बघतोय की त्यांना चिरडून टाकून बाहेरून आलेले कार्यकर्ते, म्हणजे मी एका प्रवक्त्यांचं नाव घेत नाही, अतिशय अभ्यासू प्रवक्ते, त्यांना डावलून जेव्हा प्रवीण दरेकरांसारख्या, ज्याच्यावर भाजपने मला वाटतं कदाचित राम कदम पण त्यांच्यावर टीका करण्यात आघाडीवरती होते मुंबई बँकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल, आज त्यांनी सांगायचं की नाही त्यांचा उपयोग आणि त्यांची क्षमता. पण हे त्या प्रवक्त्यांना काय वाटलं असेल मला सांगा, ज्या प्रवक्त्याने अख्खं आयुष्य भाजपला दिलं. पण 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 असं आहे अजित सावंतजी, मी येतो, राम कदमजी येतो तुमच्याकडे. मुद्दा असा आहे अजित सावंतजी, हे रोखणं का शक्य नाही? ह्याच्यामध्ये पैशांचा वापर होतो की राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्याच्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष हा एकमेव क्रायटेरिया, सत्ता हा एकमेव क्रायटेरिया असल्यामुळे हे सगळं रोखणं शक्य आहे? मला थोडक्यात उत्तर हवं. कुठूनही येणं केनं प्रकारेनं सत्ता हातात आली पाहिजे, सत्तेसाठी सत्ता. आणि असं आहे ना की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, तशा प्रकारचं आहे. एकदा सत्ता आल्यानंतर ती सत्ता टिकवण्यासाठी वाटेल त्या लांड्या लबाड्या करणं, आपल्या कार्यकर्त्यांशी बेईमानी करणं, पक्षाच्या विचारांशी द्रोह करणं, हे सगळं करून सत्ता टिकवणं हा एक मार्ग झाल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये हे सगळं अशा पद्धतीने घडतंय. ठीक आहे. संतोष धुरेजी, मग तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना किती स्थान उरते राजकारणात असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे की जर आपण आपलं काम चांगलं असेल आणि आपली जर पक्षावर निष्ठा चांगली असेल तर मला वाटत नाही की दुसरा विचार मनात आलाच पाहिजे. हे काम आपण करत राहायला पाहिजे. आपण दुसऱ्यांचा विचार, बरोबर आहे की आपण कार्यकर्ते पण तयार केले पाहिजे आणि कार्यकर्त्यांना पण वाव दिला पाहिजे. असं नाही की फक्त आपलाच विचार केला पाहिजे. ज्यांनी आपला विचार केला त्यांना मग दुसरा पर्याय शोधावा लागला की बाबा इकडे माझा जर दुसरा कार्यकर्ता जर चांगला तयार झाला आणि तो माझ्या पुढे जातोय तर तो पुढे माझ्या डोक्यावर येऊन बसणार. तर मग त्यांना पर्याय शोधावा लागला. त्यांना ती घाई झाली आणि त्या पद्धतीने त्यांना ते मार्ग बघितलेले आहेत त्यांनी. त्यामुळे म्हणजे तुम्हाला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून भीती वाटत नाही? उद्या असं पण होऊ शकतं ना संतोष धुरेजी, कदाचित आता ठीक आहे, आता मनसेमध्ये तशी परिस्थिती नाहीये, पण उद्या असं होऊ शकतं की तुमची परिस्थिती जरा सुधारल्यानंतर अशी जर लोकांचं इन्कमिंग झालं तर तुमच्याही पक्षात अशीच अवस्था येऊ शकते का? असं नाही होणार? नाही, ते अजिबात बोलू नका. कसं आहे की ज्या वेळेला आमच्या पक्षाची परिस्थिती चांगली होती त्यावेळेला भरपूर इन्कमिंग झाली. नाही, मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलं की प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून भीती नाही का? भरपूर इन्कमिंगचा तिकडे वाव होता. परंतु राजसाहेबांनी आपल्या ज्या कार्यकर्ते जे होते, आपल्या बरोबर ज्यांनी पक्ष, त्यांच्या बरोबर जे लोक आलेत त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना माहिती होता आणि त्यांनी साफ नाकारला की नका येऊ तुम्ही. बाहेरचे जे आहेत त्यांना सांगितलं नको, माझी जे आहेत कार्यकर्ते त्यांना मला हे द्यायचं, वाव द्यायचा. आणि त्यांनी वाव दिलेला, त्यांच्यावर विश्वास ठेवून वाव दिलेला. पण काही कार्यकर्ते होते की त्यांना ज्या वेळेला चेहरा मिळाला, काही आहेत तुमच्या समोर पण बसलेले की त्यांना चेहरा मिळाल्यानंतर त्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला त्यांनी. ठीक आहे. राम कदमजी, शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. मुद्दा असा आहे की आता हे रोखणं शक्य आहे का? एक राजकीय चौकट काहीतरी असायला पाहिजे. नक्कीच चांगली लोक असतील तर घ्यायला पाहिजे, पण अगदीच शेवटच्या क्षणी, अगदीच निवडणुका जवळ आल्यानंतर किंवा अगदीच त्यांना स्वतःचा बचाव करण्याची वेळ आली त्यांच्यावरती म्हणून पक्षात नाही यायला पाहिजेत, तर हे शक्य आहे का? मी तुम्हाला तेच म्हणालो, मीडियाच्या समोर ते शेवटच्या क्षणी येतं, पण तो जेव्हा पक्षात येत असतो तेव्हा त्याच्याशी संपर्क, त्याच्याशी जो चर्चेचा जो मार्ग आहे तो अनेक दिवसापासून पक्षाचे इतर लोक करत असतात. मीडियाच्या समोर तो आयत्या वेळेस येत असेल हे मला मान्य आहे, पण याचा अर्थ ते रातोरात झालंय अशातलं काही नसतं. त्याची पार्श्वभूमी फार पाठशी असते आणि निश्चितपणे चांगल्या कार्यकर्त्यांना कुठलाही पक्ष स्वीकारतो, चांगलं काम करणाऱ्या लोकांना पक्ष स्वीकारतो. आणि सध्या ह्या सगळ्या पक्षांचं दुखणं काय आहे की भाजपकडेच लोक का चाललेत म्हणून हे टीका करतात. ह्यांच्या पक्षात जेव्हा येत होते तेव्हा यांना गोड वाटत होतं. आता यांच्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उमेदवार देखील शोधावा लागतोय. त्याच्यामुळे हा बाकी सगळ्या पक्षांचं दुखणं आहे. सगळ्यात जास्त तुम्ही बाहेरून आलेले उमेदवार घेतलेले आहेत. जबाबदारीने राम कदमजी, तुम्ही आमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही नाही, मुद्दा असा आहे की तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही उमेदवारी दिलीच आहे ना, तर असं पण होऊ शकतं, असं लोक टीका करू शकतात. वाट बघत बसलेत तुम्ही पण कार्यकर्ते मिळाले नाही की आमच्याकडे घ्यायचं आहे. काम केलं नसेल तरी चालेल, चेहरे चांगले आहेत, फक्त आम्हाला तुमच्याकडे तिकीट न घेता आमच्याकडून का घेतात याचं आत्मचिंतन करा. आमच्याकडे का येऊन घेतो याचे आत्मचिंतन तर करा. उमेदवार करताय सत्ता रामप्रथम सत्तेपुढे महाराष्ट्राला माहिती आहे, रामप्रथमजी माहिती आहे, सत्तेपुढे शहाणपणा चालत नसतो.
हे नशीब या महाराष्ट्राचं की भाजपने अजून एखादी स्कीम जाहीर केली नाहीये की गुंडांनी मुख्यमंत्र्यांना मिठी मारावी आणि त्यांचे सर्व गुन्हे माफ व्हावेत. तुम्हाला पण स्कीम जाहीर करायला लागू शकते. त्या पण पर्टिक्युलर ज्या केसच्या बाबतीत सांगता अनिल धावडे ते नागपूरचं उदाहरण आहे. तिकडचे जे समजा शिवसैनिक आहेत किंवा तिकडचे जे पदाधिकारी आहेत ज्यांच्याशी मी संपर्क साधला तर त्यांनी स्पष्टपणे हा विषय मांडलेला आहे की त्या ठिकाणी तसा विषय फॉर टॅट ठीक आहे. जशा त्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी तो उमेदवार आवश्यक होता आणि तो उमेदवार त्या ठिकाणी नागपूरमध्ये भाजपच्या जे कोणी आता आहेत ज्यांनी भोसले साहेब खंडणी आणि हप्ते मागणाऱ्यांनी त्याच्यावर चर्चा करू नये सक्षम होता. ठीक आहे. मग तेच आहे जे शिवसेनेला वाटतंय तेच भाजपला वाटतंय. नाही वेगळी अवस्था नाही, वेगळी अवस्था नाही. मागणाऱ्यांच्या मांडीला मांडी राहून तो राज्य सरकारच बसतात ना. कसं आहे काकडे साहेब आता हे तुम्ही अशा पद्धतीने विरोधाचा भाग नाही. अभिजित राम कदम म्हणतायत की खंडणी मागतायत पण त्याच्यातली अर्धी खंडणी घेतलेली आहे बीजेपी वाल्यांनी. नाही असं आहे की तुम्ही आता सगळं खरं तर सगळ्यात शेवटच्या ज्यावेळेला आपलं म्हणजे अगदी आपण शेवटाकडे आहोत अरविंद भोसलेजी त्यावेळेला सगळेजण अचानक खरं बोलायला लागले. त्यामुळे हरकत नाहीये की कोण कोणासोबत का बसतंय कोण कोणासोबत का जाते. पण हे फार काही योग्य नाहीये की जे लोकांना कन्फ्युज करेल लोकांच्या राजकारणावरती आणि लोकांच्या निष्ठावान आणि कष्टाळू कार्यकर्त्यांवरती अन्याय करणार आहे ते बरं नाहीये. तर म्हणजे जी लोक सनम बेवफा मी मुद्दाम लिहिले की हे राजकीय पक्षातली लोक सनम बेवफा का होतात तर काहीतरी मजबुरी असतील तर कुछ तो मजबुरियां रही होंगी यूं ही कोई बेवफा नहीं होता जी बहुत चाहता है सच बोले क्या करे हौसला नहीं होता. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.